विवाह इच्छुक गरजू तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून देत लाखोंचा गंडा घालणाऱ्या कळवण तालुक्यातील वेरुळे येथील मायलेकाला अबोना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या तोतया शुभमंगल टोळीचं राज्यात मोठे रॅकेट असण्याचा संशय व्यक्त होत आहे। त्या दृष्टीनं देखील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। विवाह इच्छुक गरजू तरुणांना गाठून त्यांचं खोटं लग्न लावून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती। त्यात संशयितांनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली वय वर्ष 27 राहणार गोपालपूर दोंडाईचा या तरुणाकडून लग्नाआधी 2 लाख व लग्नानंतर 2,50,000 रुपये असे एकूण 4,50,000 रुपये लुबाडून कार्तिकी अहिरे वय वर्ष 25 राहणार इगतपुरी या मुलीशी सप्तशृंग गड पायथ्याशी लग्न लावून दिले होते। लग्नानंतर दोंडाईचा इथं सासरी जाताना रस्त्यात जेवणासाठी थांबले असता या संधीचा फायदा उठवत नवरीनं नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येतंय असं सांगून पसार झाली। नवरदेवाच्या वाहनामागे 1 4चाकी व 2 चाकी स्वार पाठलाग करत होते। त्या वाहनामध्ये बसून मुलगी पसार झाली। पतीसह सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले पण घडले भलतेच। त्या नवरी मुलीस न पाठविता संबंधित संशयित महिला म्हणाली की तुमचे आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते पण त्यासाठी 1,50,000 रुपये द्यावे लागतील। आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्यानं तिरुमली कुटुंबानं थेट अबोना पोलीस स्टेशन गाठत यशोदा उर्फ केशरबाई किसन पवार वय वर्ष 45 व जालीराम किसन पवार वय वर्ष 27 राहणार वेरुळे तालुका कळवण या मायलेका विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्यात। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबादास गायकवाड तपास करत आहेत।